नमस्कार. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. या सत्रात आपण सिंगल आणि डबल सोलेनॉइड व्हॉल्व्हसह डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कंट्रोलसाठी सर्किट तयार करण्याची माहिती मिळवणार आहोत. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सोलेनॉइड व्हॉल्व्हचा उद्देश आणि रचनात्मक तपशील माहिती करून घ्याल आणि ट्रेनर बोर्डवर सर्किट असेंबल करू शकाल. तसेच सर्किटचे कामही तपासून पाहू शकाल. इलेक्ट्रोन्यूमॅटिक कंट्रोलमध्ये न्यूमॅटिक पॉवर सिस्टीम वापरणाऱ्या इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीमचा समावेश असतो. या सोलेनॉइड व्हॉल्व्हचा उपयोग इलेक्ट्रिकल आणि न्यूमॅटिक सिस्टीम्समधला इंटरफेस म्हणून केला जातो. स्विचेससारख्या उपकरणांचा फीडबॅक घटक म्हणून उपयोग केला जातो. इलेक्ट्रिक माध्यमातून ॲक्ट्युएट केलेले डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व्हज इलेक्ट्रोन्यूमॅटिक कंट्रोलच्या दोन भागांमध्ये इंटरफेस तयार करतात. इलेक्ट्रिक माध्यमातून ॲक्ट्युएटेड DCVच्या महत्त्वाच्या कामांमध्ये यांचा समावेश होतो. हवेचा पुरवठा सुरू किंवा बंद करणे, सिलेंडर ड्राईव्हचे एक्सटेन्शन आणि रिट्रॅक्शन. सोलेनॉइड्सच्या मदतीने इलेक्ट्रिक माध्यमातून ॲक्ट्युएट केलेले डायरेक्शनल कंट्रोल व्हॉल्व्हज स्विच्ड केले जातात. सोलेनॉइड रिलेच्या कॉइलप्रमाणे असते. जेव्हा तो एनर्जाइज किंवा ऊर्जित होतो तेव्हा तो व्हॉल्व्ह सुरू करतो. हे सर्वसामान्य व्हॉल्व्हचा हँड लिव्हर सुरू करण्यासारखा आहे. त्यांचे सिंगल आणि डबल सोलेनॉइड व्हॉल्व्हज अशा दोन गटांमध्ये विभाजन करता येऊ शकते. सिंगल सोलेनॉइड व्हॉल्व्हला स्प्रिंग रिटर्न व्हॉल्व्हज देखील म्हणतात. सोलेनॉइडमधून विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर तो केवळ ॲक्ट्युएटेड स्थितीत राहतो. डबल सोलेनॉइड व्हॉल्व्हज सोलेनॉइडमधून विद्युत प्रवाह प्रवाहित होत नसताना देखील अखेरच्या स्विच स्थितीत राहतात. सुरुवातीला इलेक्ट्रिक माध्यमातून ॲक्च्युएट केलेल्या DCVचे सर्व सोलेनॉइड निष्क्रिय असतात. डबल व्हॉल्व्हला कोणतीही स्पष्ट प्रारंभिक स्थिती नसते, कारण त्यात रिटर्न स्प्रिंग नसते. सोलेनॉइड्ससाठी संभाव्य व्होल्टेज पातळ्या तुम्हाला समजण्यासाठी सोलेनॉइड्सच्या संभाव्य व्होल्टेज पातळ्या स्क्रीनवर दाखवण्यात आल्या आहेत. 3 पोर्ट 2 पोर्ट सिंगल सोलेनॉइड व्हॉल्व्हचा सर्वसामान्य आणि ॲक्ट्युएटेड स्थितींमधला हा क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे. कॉइलला रेटेड व्हॉल्व्हज लागू केल्यानंतर सर्वसामान्य स्थितीमध्ये पोर्ट 1 बंद होते आणि पोर्ट 2 पोर्ट 3 सोबत बॅक स्लॉटने जोडले जाते. ॲमेच्युअर कॉइलच्या मध्यभागाकडे ओढले जाते आणि या प्रक्रियेदरम्यान ॲमेच्युअर व्हॉल्व्ह सीटपासून दूर उचलले जातात. कंप्रेस केलेली हवा आता पोर्ट 1 पासून पोर्ट 2 कडे वाहते आणि पोर्ट 2 बंद केले जाते. जेव्हा कॉइलमधून व्होल्टेज काढून घेतले जाते तेव्हा व्हॉल्व्ह सर्वसामान्य स्थितीत परत येतो. इथे 2 पोर्ट 2 वे सोलेनॉइड ऑपरेटेड व्हॉल्व्ह दाखवण्यात आला आहे. इथे सर्वसामान्य आणि ॲक्ट्युएटेड स्थितींमधला 5 पोर्ट 2 वे सिंगल सोलेनॉइड व्हॉल्व्हचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू देण्यात आला आहे. सर्वसामान्य स्थितीमध्ये पोर्ट 1 पोर्ट 2 सोबत जोडले जाते आणि पोर्ट 4 पोर्ट 5 सोबत जोडले जाते आणि पोर्ट 3 बंद असते. जेव्हा कॉइल 14 ला रेटेड व्होल्टेज लागू केले जाते तेव्हा व्हॉल्व्ह अंतर्गत पिलॉट व्हॉल्व्हच्या मार्फत ॲक्ट्युएट होतो. ॲक्ट्युएटेड स्थितीत पोर्ट 1 पोर्ट 4 ला जोडले जाते. पोर्ट 2 पोर्ट 3 ला जोडले जाते आणि पोर्ट 5 बंद होते. ॲमेच्युअर कॉइलला लागू केलेले व्होल्टेज काढून घेतल्यावर व्हॉल्व्ह सर्वसामान्य स्थितीत परत येतो. या प्रकारचा व्हॉल्व्ह सर्वसामान्यपणे डबल ॲक्टिंग सिलेंडर्सना नियंत्रित करण्यासाठी अंतिम व्हॉल्व्हच्या स्वरूपात वापरला जातो.
इथे सर्वसामान्य आणि ॲक्च्युएटेड स्थितींमधला 5 पोर्ट 2 वे डबल सोलेनॉइड वॉल्वचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू देण्यात आला आहे. कॉईल 14ला रेटेड व्होल्टेज लागू केले जाते तेव्हा स्विच एका पोझिशनमध्ये असते आणि त्याचबरोबर व्हॉल्वही ॲक्टिवेट केला जातो. पोर्ट 1 पोर्ट 4 सोबत, पोर्ट 2 पोर्ट 3 सोबत जोडले जाते आणि पोर्ट 5 बंद असते. कॉईल 12ला रेटेड व्होल्टेज दिले जाते तेव्हा स्विच दुसऱ्या पोझिशनमध्ये असते आणि त्याचबरोबर व्हॉल्व ॲक्टिवेट केला जातो. पोर्ट 1 पोर्ट 2 सोबत, पोर्ट 4 पोर्ट 5 सोबत जोडले जाते आणि पोर्ट 3 बंद असते. इथे विविध प्रकारचे सोलेनॉइड पिलॉट ॲक्टिवेटेड वॉल्वसाठी वेगवेगळी चिन्हे दाखवण्यात आली आहेत. चला आता आपण सर्किट डायग्राम काढण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि साहित्य पाहूया. तुम्हाला डबल ॲक्टिंग सिलेंडर, 5 पोर्ट 2 वे DC डबल सोलेनॉइड वॉल्व, शट ऑफ वॉल्व, FRL युनिट, न्यूमॅटिक पॉवर स्रोत, पुश बटन आणि रिले यांची आवश्यकता आहे. दिलेल्या साधनांचा उपयोग करून डबल सोलेनॉइड वॉल्व सोबत डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या अप्रत्यक्ष नियंत्रणासाठी सर्किट तयार करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रो न्यूमॅटिक सर्किट जोडा. सर्व भाग एकमेकांना घट्ट जोडले गेले आहेत ना याची तपासणी करा. वीज पुरवठा सुरू करा आणि सर्व्हिस युनिट उघडा. सोलेनॉइड वॉल्वच्या मार्फत हवेच्या पुरवठ्याला समायोजित करा. आता सिलेंडर बरोबर नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी PB1 आणि PB2 पुश बटन स्विच दाबा. डबल सोलेनॉइड वॉल्वसोबत डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या थेट नियंत्रणासाठी सर्किट तयार करणे. यामध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रो न्यूमॅटिक सर्किट जोडा. सर्व भाग एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत ना याची तपासणी करा. वीज पुरवठा सुरू करा आणि सर्व्हिस युनिट उघडा. सोलेनॉइड वॉल्वच्या मार्फत हवेचा पुरवठा समायोजित करा. सिलेंडरचे काय होते हे पाहण्यासाठी PB1 आणि PB2 हे पुश बटन स्विच दाबा. सिंगल सोलेनॉइड वॉल्वसोबत डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या अप्रत्यक्ष नियंत्रणासाठी सर्किट तयार करणे. इथे दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रो न्यूमॅटिक सर्किट जोडा. सर्व भाग एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत ना याची तपासणी करा. वीज पुरवठा सुरू करा आणि सर्व्हिस युनिट उघडा. सोलेनॉइड वॉल्वच्या मार्फत हवेचा प्रवाह समायोजित करा. सिलेंडरचे काय होते हे पाहण्यासाठी PB1 पुश बटन स्विच दाबा. सिंगल सोलेनॉइड वॉल्वसोबत डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या थेट नियंत्रणासाठी सर्किट तयार करणे. इथे दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रो न्यूमॅटिक सर्किट जोडा. सर्व भाग एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहेत ना याची तपासणी करा. वीज पुरवठा सुरू करा आणि सर्व्हिस युनिट उघडा. सोलेनॉइड वॉल्वच्या मार्फत हवेचा प्रवाह समायोजित करा. सिलेंडरचे काय होते हे पाहण्यासाठी PB1 पुश बटन स्विच दाबा. दिलेल्या सर्किट डायग्राम प्रमाणे सर्किट असेंबल करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रॅक्टिस एक्सरसाइज म्हणजेच सराव अभ्यास करावा लागेल. प्रथम ऑपरेटिंग प्रेशर P50 बारवर सेट करा. वॉल्व आणि पोझिशन 2ला 1 वे थ्रोटल करा. एकदा तुम्ही दिलेल्या कार्याच्या आधारावर सर्किट तयार केले, प्रवाहाचा मार्ग, ऑपरेटिंग पोझिशन्स, प्रेशर PO2 आणि PO3 आणि फोर्सेस F1, F2 आणि डेल्टा F प्रविष्ट करा आणि स्क्रीनवर दाखवल्या गेलेल्या तक्त्यांप्रमाणे सर्व नोंदी एका स्थिर एअर प्रेशरवर घेतल्या जातात. अखेरीस आपल्याला माहितीच्या आधारावर न्यूमॅटिक सर्किटचं नेमकं प्रदर्शन कसे होते याची माहिती मिळते. इथे काही सुरक्षेच्या खबरदारीचे उपाय देण्यात आले आहेत ज्यांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
दिलेल्या निर्देशांनुसारच पॉवर युनिट सुरू करावे. तुम्ही उभे राहत असलेले क्षेत्र सुरक्षित आहे ना याची खात्री करून घ्यावी. कोणत्याही प्रकारचे तेल, इंधन सांडू नये. तुमच्या हातावर जर तेल असेल तर त्या स्थितीमध्ये काम करू नये. यंत्रणा डिप्रेशराइज असल्यावरच त्यातील त्रुटी शोधणे आणि डिस्मॅन्टल करण्याचे काम करावे. आपण आता सिंगल आणि डबल सॉलेनाइड वॉल्वसह डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरच्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कंट्रोलसाठी सर्किट तयार करणे या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. तुम्हाला सोलेनाइड वॉल्व्सचा उद्देश आणि रचनात्मक तपशील माहिती झाला असेल आणि ट्रेनर बोर्डवर आता तुम्ही सर्किट असेंबल करू शकता, तसेच सर्किटचे कामही तपासून पाहू शकता.